रावसाहेब दानवेंचा कार्यक्रम उधळून लावण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात। जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। जालना शहरातील गांधी चमन येथे दानवे यांच्या हस्ते आज विविध विकास कामाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। उद्घाटनापूर्वी कार्यक्रम उधळून लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 ते 6 मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। यावेळी आम्ही कार्यक्रम ऐकायला आलो होतो, काही निदर्शनं किंवा विरोध करत नव्हतो, मात्र तुमच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत, असं ताब्यात घेतलेल्या मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे। आम्ही इथं सभा ऐकायला आलतो, परंतु त्या लोकांनी सांगितलं भाजपचे काही हे लोक काहीतरी निर्देशन करायला आलेले आणि नियमानुसार आम्ही त्यांना काही पोलीस स्टेशनला काही तसं अर्ज वगैरे काही केलेलं नाही। आम्ही चहापीत बसलो होतो हॉटेलवर, पण माननीय PI साहेब आले आपल्या कदम जालन्याचे आणि त्यांनी सांगितलं की बाबा बऱ्याच लोकांनी तुमची कंप्लेंट केली की बाबा तुम्ही काहीतरी करायला आलेले होते, म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या जीविताला काही धोका होऊ नये किंवा काही होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन चालले होते। काय कारण काय सांगितलं? कारण काही नाही, आम्ही मराठा आरक्षणचे कार्यकर्ते आम्ही इथं सभेला आलो होतो ऐकण्यासाठी, परंतु काही लोकांना भाजपच्या शंका आली की बाबा आम्ही काहीतरी करणार आहे, म्हणून त्यांनी पोलिसांना सतर्क करून आम्हाला गाडी टाकून घेऊन चालली पोलीस स्टेशनला। काय नाव तुमचं? जगन्नाथ कारभारी चव्हाण। आज माननीय केंद्रीय मंत्री महोदय रावसाहेब पाटील दानवे साहेबांचा गांधी चमन येथे कार्यक्रम होता आणि आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली होती की 4-5 लोक जे आहेत हे त्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणार आहेत आणि त्या लोकांना आम्ही खात्री केली आणि ते खरोखर व्यत्यय आणणार होते। त्यांचा पक्ष वगैरे मला काय माहीत नाही, पण मी ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला डिटेन केलेलं आहे। 4 लोक आहेत ते, त्यातलं जगन्नाथ चव्हाण म्हणून आहेत एक आणि इतर 3, अशा 4घांना आम्ही डिटेन केलं आहे। पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आहोत, रितसर कारवाई करत आहोत।